उद्या मनसेकडून काळाराम मंदिरामध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आले। संध्याकाळी ठाकरे गटाची महाआरती होईल, तर सकाळी मनसेकडून महाआरतीचं आयोजन करण्यात आले। सकाळी 9 वाजता काळारामाची आरती ही नाशिकमध्ये केली जाणार आहे। 51,000 मोतीचूर लाडूंच्या प्रसादाचं देखील मनसेकडून वाटप केलं जाईल। राज ठाकरेंच्या आदेशानुसार उद्याचा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे हे काळारामाचं दर्शन घेणार आहेत, त्यांच्याकडून आरती केली जाणार असताना दुसरीकडे आता मनसेकडून देखील काळाराम मंदिराची आरती ही केली जाणार आहे। एवढंच नाही, ते 51,000 लाडूंचा प्रसाद 51,000 लाडूंचा नैवेद्य दाखवत प्रसाद वाटप देखील केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर मनसेकडून खरं तर 22 जानेवारी हा दिवसच आनंद उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे। आपण जर बघितलं तर मनसे कार्यालयाबाहेर अशा प्रकारे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा फोटो हा लावण्यात आला आहे आणि त्यावरती अयोध्येची मूर्ती जी आहे, अयोध्येच्या मंदिराची प्रतिमा जी आहे ती साकारण्यात आलेली आहे, प्रतिकृती साकारण्यात आलेली आहेत। आणि आपण वर जर बघितलं तर झाले रामराज्य काय उनी आमासी, राम म्हणता रामाची ढोईची असं म्हणत हे होर्डिंग जे आहे ते लावलं गेलेलं आहे। मध्ये लाडू बनवण्याचं काम हे सुरू आहे। भगवे झेंडे हे कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले आहेत। मनसेचे शहराध्यक्ष आहेत सुदाम कोंबडे, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल, एकीकडे उद्धव ठाकरे काळारामाचं महाआरती करणार असताना संध्याकाळी सकाळी आपण आरती करणार आहोत। खरं तर हा भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये हा उत्सव साजरा होतोय आणि कोण कुठे जाते, कोण काँग्रेससोबत जाते का कोण कुठे, त्याच्याशी आम्हाला घेणं नाही आहे। परंतु माननीय राजसाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका स्वीकारलेली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी आपल्या आंदोलनामध्ये असेल, त्यांच्या भाषणामध्ये असेल, त्यांनी ती दाखवून दिलेली आहे। आणि माननीय राजसाहेबांनी सांगितलं आहे की राम मंदिर हा उत्सव तुम्ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करा। त्या संदर्भात नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं 51,000 लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे। नाशिकमधील प्रसिद्ध असं काळाराम मंदिर आहे, ते काळाराम मंदिरामध्ये सकाळीच 9 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी महापौर अशोक भाऊ मुतरक यांच्या शुभ हस्ते आम्ही आरती करणार आहोत। तिथं 51,000 लाडूंचा भोग माझ्या सर्व महिला भगिनी तिथे दाखवणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण शहरामध्ये आम्ही लाडूचं वाटप आम्ही करणार आहोत। त्यानिमित्तानं लाडू हे प्राचीन जर त्याचा काळाचा जर उल्लेख केला तर हे आनंदाचं प्रतीक आहे, उत्सवाचं प्रतीक आहे। म्हणूनच माननीय राजसाहेबांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे त्या हिंदुत्वासोबत आम्ही सर्वजण आहोत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही लाडू वाटप करणार आहोत आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही राम मंदिराचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।